तटकरे भाऊक झाल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली। या निमित्तानं बारामतीमध्ये आयोजित सभेत मंत्री अदिती तटकरे यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत भाऊक भाषण केलं। त्यांनी दादांच्या अपूर्ण स्वप्नांना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला। आता भविष्य काळात सुनेत्रा वहिनींनी दादांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही। पण मला खात्री आहे बाकी ते स्वप्न तुमच्या माध्यमातून ते पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल। प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। मला सुद्धा वाटतं, एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलं की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, पण सुनेत्राताई आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे। अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते, का येऊ नये। बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची पहिली सभा पार पडली आणि या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या आठवणीमध्ये भावूक झाल्या होत्या। दादा नसतानाची ही बारामतीमधील पहिलीच निवडणूक असून ही निवडणूक बारामतीकरांची आहे। प्रत्येक बारामतीकर हे दादा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या का याला पूर्णविराम दिला जाईल, आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। दादांसारखा दादा माणूस एकच, दुसरं कोणीही होऊ शकत नाही। मी आज या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि महायुतीची उमेदवार म्हणून आदरणीय दादांच्या जनसेवेचे कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून तुमच्या समोर उभी आहे। दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे। ही निवडणूक बारामतीकरांची आहे। प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे। कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या नाही, उचलायच्या का या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य तो सन्मान आणि पक्षात सहभाग आपल्याला माहिती आहे की त्या 23 तारखेला 23 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे असं मी आपल्या सर्वांना मनापासूनची विनंती करते। आपल्या विश्वासाला पात्र राहून आदरणीय दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन ही ग्वाही देते।